नमस्कार. ग्रंथ सूक्त 17वे सूत्र दिबा मोकाशी. आपलं आजचं पुस्तक दिबा मोकाशी यांचं पालखी. दिबा मोकाशी अत्यंत अल्पाक्षरी तरी प्रचंड आशय संपन्न लेखन करणारा लेखक म्हणजे दिबा मोकाशी. त्यांच्या योग्यते एवढी प्रसिद्धी मान मरातब त्यांना त्यांच्या हयातीतही मिळाला नाही आणि त्यांच्या निधनानंतरही मिळाला नाही अशी चुटपुट लावणारा लेखक म्हणजे दिबा मोकाशी. सर्वसामान्य मराठी वाचकासारखंच सर्वसामान्य प्रसंगी निम्न मध्यमवर्गीय जिणं जगलेला असामान्य लेखक म्हणजे दिबा मोकाशी. सर्वसामान्य वाचकासारखी दैनंदिन जीवनातले शब्द वापरत असामान्य साहित्य शिल्प उभी करणारा लेखक म्हणजे दिबा मोकाशी. त्यांचं एक पुस्तक वाचून पूर्ण केलं की आदिवार ओढीनी त्यांचं पुढचं पुस्तक एक वाचक म्हणून आपसूक हातात घेतलंच जातं असा लेखक म्हणजे दिबा मोकाशी. आता आपल्या याच मालिकेचं बघा ना, आधी देव चालले, मग आनंदोरी, मग 18 लक्ष पावलं आणि आता पालखी. प्रवास आणि पुस्तक याचं अतूट आणि अनोखं नातं म्हणजे दिबा मोकाशी. दिबा मोकाशी त्यांच्या देव चालले मध्ये देव मूळ घरातनं हलवण्यासाठीचा प्रवास आहे. त्यांच्या आनंदोरीमध्ये तुकोबाचा सर्वार्थानं प्रवास आहे. त्यांच्या 18 लक्ष पावलं मध्ये अन्न स्वतंत्रता संचलन म्हणून प्रवास आहे. आणि आता पालखीमध्ये पंढरपूर वारीचा प्रवास आहे. दिबा मोकाशी यांचं पुस्तक पालखी. आजपासून सुमारे 62 वर्षापूर्वी सप्टेंबर 1964 मध्ये पहिली आवृत्ती प्रकाशित झालेलं, आता मौज प्रकाशन प्रसिद्ध करत असलेलं 138 छापील पानांचं 250 रुपये किंमत असलेलं पुस्तक म्हणजे दिबा मोकाशी यांचं पालखी हे पुस्तक. पालखी. पालखीची आकडेवारी काढावी हे मूळ प्रयोजन. त्यासाठी वारकरी मंडळींसोबत सासवड ते पंढरपूर असा पालखी प्रवास, बरोबर 150 मैलांचा केलेला प्रवास. आणि या वाटचालीत लेखक दिबा मोकाशींना मानवी जीवनाच्या वारीचं घडलेलं दर्शन म्हणजे दिबा मोकाशी यांचं पालखी हे पुस्तक. पालखी. एकंदरीतच दिबा मोकाशी मूळ अनुभव स्वतः घेतात. तो अनुभव घेताना लेखक म्हणूनच वावरतात. अनुभव घेताना त्या विषयाचा मोकळ्या मनानं सर्व बाजूनी विचार करतात. नंतरच्या काळात त्या अनुभवांवर आधारित ललित लेखन केलं तरी त्या प्रत्यक्ष प्रवासाचा प्रवास खर्च त्यावेळी भरून निघेल याची तजवीज मोकाशी करतात. 18 लक्ष पावल्याच्या वेळी केसरीसाठी लेखमालिका लिहून पैसे कमावले, तर पालखीच्या वेळेला गोखले अर्थसंस्थेचं वित्त साह्य घेतलं. आजच्या आपल्या नॉलेज बेस्ड इकॉनॉमीच्या फील्ड सर्व्हे सारखा हा अनुभव आणि मग त्याचं शब्दांकन या दिबा मोकाशींच्या सूत्रातलं अजून एक पुस्तक म्हणजे पालखी. पालखी. बाकी काही असो, एकदा दिबा मोकाशी त्यांच्या पुस्तकाच्या विषयात शिरले की मात्र ते पूर्णपणे त्या विषयाकडे एकाच वेळेला अभ्यासक आणि लेखक म्हणून बघायला लागतात. ते असं बघायला लागलेत हे वाचकाला वेगळं सांगावं लागत नाही. ते आपोआप आपसूक आपल्याला जाणवायला लागतं. याचं कारण म्हणजे दिबा मोकाशी आपल्या नेहमीच्या शब्दहातनं पण त्यांच्या विशिष्ट शैलीतले शब्द समूह लिहित जातात आणि आपोआप त्या शब्द समूहांबरोबर आपण त्या विषयात जातो. आता याच पुस्तकातली उदाहरणं देतो ना. वडाची पानं खुळखुळायला लागली. वडाची पानं हलताना आपणही बघतो, आपल्याला हे वाक्य नाही सुचत. वडाची पानं खुळखुळायला लागली. दिंडी बाहेर फिरणारा सुट्टक वारकरी. वारीत चालायला लागलं की पावलं वेगानं पडायला लागतात, पृथ्वी वेगानं मागं पडते. पावसाळी ढग म्हणजे सृष्टीच्या खिडक्यांना लावलेले काळे पडदे. जसं पालखी निघाली की वारकरी बाहेर पडतात, तसं प्रश्न निघाले की उत्तर बाहेर पडतात. काय वाक्य आहे. जसं पालखी निघाली की वारकरी बाहेर पडतात, तसं प्रश्न निघाले की उत्तर बाहेर पडतात. वाळण्यासाठी टांगलेली धोत्र म्हणजे मजकुरावर मारलेल्या रेषा. या पुस्तकावरती तर मी अक्षरशः फिदा आहे. वाळण्यासाठी टांगलेली धोत्र म्हणजे मजकुरावर मारलेल्या रेघा. लहान मुलांनी हातातली बावली टाकावी तसं मनातले विचार आणि व्यक्ती टाकले जात होते. आता वारकरी तेच अभंग सांगतात म्हणून ते वेडगळ.
वारकरी तेच तेच अभंग सांगतात म्हणून वेडगळ. मग शिकलेली माणसं शॉ आणि शेक्सपियर तोंडावर फेकत जगतात, ते शहाणे कसे? ते काय वेगळं सांगतात? तेच तेच वारकरी तेच तेच अभंग सांगतात म्हणून ते वेडगळ. मग शिकलेली माणसं तेच तेच शॉ आणि शेक्सपियर तोंडावर फेकतात, ते शहाणे कसे? अरे सगळे काय ज्ञानेश्वरांसारखे समाधी घेतील की तुकारामांसारखे अभंग लिहितील? काय वाक्य आहे! विसरलेली एखादी गोष्ट आठवावी तशा भावना आठवतात आपल्याला. भजन भावगीताच्या चालीत म्हणलं की भजन अपुरं, आवेगहीन आणि अर्थहीन होतं. हल्लीच्या रॅपच्या जमान्यात आणि स्वॅपच्या जमान्यात मला हे वाक्य फार पटतं. भजन भावगीताच्या चालीत म्हटलं की भजन अपुरं, आवेगहीन आणि हे अर्थहीन होतात. असं आणि हे लेखन म्हणजे दिबा मोकाशी. ही सगळी वाक्य असलेलं पुस्तक म्हणजे दिबा मोकाशी यांचं पालखी. एखादा फटका बसावा तसं माझंच मला वाटतं की वारीत मी काय पाहायला आलोय हे माझं मला तरी कळलंय. एखादा फटका बसावा तसं माझंच मला वाटायला लागलं, मी वारीत काय पाहायला आलोय हे माझं मला तरी कळलंय. दिबा मोकाशी या पुस्तकात दुसऱ्या ठिकाणी लिहितात, आयुष्याच्या बाबतीत तरी आपलं दुसरं काय होतं, आयुष्याच्या वारीचा अर्थ कुठं कळलाय? पालखी. निखळ वारकरी म्हणून मोकाशी वारीत सामील झालेले नाहीत. लेखक आणि संशोधक म्हणून ते वारीत सामील झालेत. त्यामुळेही असेल कदाचित, पण 1964 साली प्रकाशित झालेल्या पालखी या पुस्तकामध्ये दिबा मोकाशी काही मुद्दे मांडतात. ते मुद्दे आहेत अस्वच्छता, चोऱ्या, अनेक जण वारीला आलेत का ट्रिपला, आराम आणि श्रद्धा याचं काय नातं असतं, निदान काय असावं, पंढरपूरच्या रेल्वे तिकिटावर सवलत मिळते का, वारी आणि परतवारी यांचा वाटेतल्या गावांवर काय परिणाम होतो. लक्षात घ्या, 1964 साली प्रकाशित झालेलं पुस्तक आहे. त्याच्यात उपस्थित केलेले मुद्दे आहेत, कारण ते वारकरी म्हणून सहभागी झालेले नाहीत, अभ्यासक लेखक म्हणून झाले आहेत. आज 62 सालानंतर वर्षांनंतर आपण त्या पुस्तकाकडे पाहतोय. उपस्थित केलेले मुद्दे अस्वच्छता, चोऱ्या, अनेक जण जे वारीत आहेत ते वारीला आलेत का ट्रिपला, आराम आणि श्रद्धा यांचं काय नातं आहे, पंढरपूरच्या रेल्वे तिकिटावर सवलत मिळते का, वारी आणि परतवारी यांचा वाटेतल्या गावातल्या जीवनावर काय परिणाम होतो. काल हे पुस्तक परत वाचताना माझ्या मनात आलं, आता आपल्याला नर्मदा परिक्रमेत काय अनुभव येतो. मग ती उत्तर वाहिनी असू दे किंवा दुसरी कुठचीही नेहमीची परिक्रमा असू दे. नर्मदा परिक्रमा याच वाटेनं आहे का, गिरिनार याच वाटेवर आहे का, वैष्णोदेवी काही वेगळं आहे का, करूया विचार. सहृदय संशोधक आणि आशय घन लेखक याचं प्रभावी मिश्रण म्हणजे दिबा मोकाशी. आणि याची उदाहरणं पानोपानी दिबा मोकाशी यांच्या पालखी या पुस्तकात मिळतील. याचं पहिलं उदाहरण म्हणजे 2 गावांच्या वृत्ती प्रवृत्तीमधला फरक मोकाशी अवघ्या 4 शब्दात सांगतात. पंढरपूर लाल काळं वाटतं तर जेजुरी पिवळी पांढरी वाटते. दुसऱ्या एका ठिकाणी या पुस्तकात जेजुरीच्या खंडोबाच्या देवळाचं वर्णन करताना मोकाशी त्यांची सांगड थोऱ्या मोठ्यांच्या मुलांनी खुरटं राहण्याशी घालतात. अशाच एका ठिकाणी वारीत असताना आजूबाजूच्या दुकानात, हॉटेलात लहान मुलं काम करताना दिसल्यावर घरच्या परिस्थितीमुळे त्या मुलांना हॉटेलात काम करावं लागतं याची पूर्ण जाणीव आणि बोच मनात बाळगत मोकाशी स्वतःला विचारतात, त्यात त्यांचं शिक्षण घ्यायचं राहतं की घ्यायचं विसरलंच जातं. शिक्षण घ्यायचं राहतं की शिक्षण घ्यायचं विसरलंच जातं. हा प्रश्न खरंच फक्त त्या मुलांपुरेसा किंवा त्या काळापुरेसा मर्यादित आहे. पालखी एक सांगू, दिबा मोकाशी यांचं पालखी, सुधीर महाबळ यांचं परतवारी आणि संदेश भंडारी यांचं वारी हे फोटोबुक ही तिन्ही पुस्तकं एकदम निदान एका पाठोपाठ एक वाचायची. भावनांची पालखी व्हायला शब्दांचे खांदे आणि स्वभाषेचे आणि मातृभाषेचेही हात अपुरे पडतात याची जाणीव होते. आणि अशा वेळी अभिमान
आदर, आपुलकी यांचं मिश्रण म्हणजे अधिष्ठान याची प्रचिती येते. अभिमान, आदर, आपुलकी यांचं मिश्रण म्हणजे अधिष्ठान याची प्रचिती येते. दिबा मोकाशी यांच्या पालखी या पुस्तकातला माझा सगळ्यात आवडता भाग म्हणजे जिथं दिबा मोकाशी म्हणतात, पोचायचं ठिकाण समोर दिसत असतं पण ते जवळ येत नाही. पोचायचं ठिकाण समोर दिसत असतं पण ते जवळ येत नाही. सगळे थकलेल्या पायांचे भास असतात. पोचायचं ठिकाण समोर दिसत असतं पण ते जवळ येत नाही. सगळे थकलेल्या पायांचे भास असतात. आपल्या दैनंदिन आयुष्याचं इतकं सुरेख शब्दांकन दुसरं कोणतंही नसेल. दिबा मोकाशी यांचं पालखी हे पुस्तक वाचताना मला सारखं वाटत राहतं की दिबा मोकाशी आणि इरावती कर्वे यांची पुस्तकं एकाच वेळी वाचली तर. दिबा मोकाशी यांचं पालखी. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथसूक्त.